रोहा येथे शेत जमिनीवर आलिशान भिवंडी दरबार हॉटेलचे बेकायदेशीर बांधकाम। राजकीय वरदहस्ताने कोट्यावधी खर्च करून केले बांधकाम। कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना केले अनधिकृत बांधकाम। मूळ जागा मालकाचे स्थानिक राजकीय पुढाऱ्यांशी संबंध। थेट महिष्द्रा नदी पात्रात अतिक्रमण केल्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्या गावांना सांडपाणी युक्त पाणी प्यावे लागणार का? स्थानिकांचे आरोग्य धोक्यात। स्थानिक ग्रामपंचायत, तालुका तथा जिल्हा प्रशासन राजकीय दबावामुळे कारवाई करण्यास करतात टाळाटाळ। ग्रामपंचायत हद्दीत होणाऱ्या या बेकायदेशीर बांधकामांच्या विरोधात तोडक कारवाई करण्याचा ग्रामपंचायतीला अधिकार नाही का? की सदर ग्रामपंचायत राजकीय दबावाखाली निर्णय घेत नाही? या बेकायदेशीर बांधकामांच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी कोर्टात घेतली धाव। अशा गंभीर प्रकरणाची कोणत्याही वृत्तपत्राचा किंवा टीव्ही चॅनलचा स्थानिक पत्रकार दखल घेऊन बातमी लावण्याची हिंमत करीत नव्हता। परंतु स्थानिक जागरूक ग्रामस्थ आणि हिंदू महासभा पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष मधुकर खामकर यांच्यात झालेल्या चर्चेला यश प्राप्त झाले आणि युवा सह्याद्री वृत्तपत्राने याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता हा मुद्दा उचलला। याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया। नमस्कार, युवा सह्याद्री वृत्तपत्राच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की राजकीय वरदहस्ताने कशाप्रकारे बिनबोभाटपणे अनधिकृत बांधकामांचे स्तोम माजले आहे आणि कशाप्रकारे पर्यावरणावर आघात केला जात आहे। ही घटना आहे रायगड जिल्ह्यातील निसर्गरम्य अशा रोहा तालुक्यातील पुई ग्रामपंचायत हद्दीतील। अत्यंत गंभीर घटना आहे। एका प्रतिष्ठित नामवंत व्यावसायिकाने कशाप्रकारे राजकीय वरदहस्ताने कोणतीही शासकीय परवानगी नसताना शेत जमिनीवर कोट्यावधी रुपये खर्च करून आलिशान असे व्यावसायिक बांधकाम केले आहे। सदर अनधिकृत बांधकाम आणि नदी पात्रात केलेले अतिक्रमण मुंबई गोवा महामार्गालगत कोलाड या ठिकाणी असलेल्या महिष्द्रा नदीच्या तीरावर करण्यात आले आहे। याबद्दल आपण थेट जाणून घेऊया येथील जागरूक स्थानिक नागरिक श्री अनंत रामू सानप यांच्याकडून। नमस्कार, युवा सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत आहे। मी आता उभा आहे रोहा तालुक्यातील पुई ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असलेल्या महिष्द्रा नदीच्या काठी जे अनधिकृत भिवंडी दरबार हॉटेल आहे त्याचे जे बांधकाम करण्यात आलेलं आहे त्या बाबतीत आपण इथे मुद्दे उपस्थित करणार आहेत। स्थानिक त्यांच्याकडून आपण ऐकून घेऊ त्यांच्या मूळ समस्या काय आहेत। नमस्कार, भिवंडी दरबार अनधिकृत बांधकामाच्या विरोधात जी आपण कारवाईची मागणी करीत आहात त्याबद्दल आपण विरोध करण्याचे कारण काय? मी अनंत रामू सानप, राहणार पुई ग्रामपंचायत हद्दीतील। आमच्या ग्रामस्थांचा एकच विरोध आहे काय हे जे बांधकाम चालू आहे नदीपात्रापासून 100 मीटरच्या आतमध्ये आहे आणि अर्ध नदीत बांधकाम त्यांनी केलेलं आहे। त्यात होणारे संडास बाथरूमचं पाणी हे नदीमध्ये जाणार आहे। ह्याला विरोध म्हणून आम्ही ह्या कामाला विरोध केलेला आहे आणि हा एवढा मोठा हॉटेलचा बांधकाम हा बेकायदेशीर असून ह्याला कोणतीच परमिशन नसून आम्ही जे काही कागदपत्र कलेक्टर ऑफिस, तहसीलदार, पाटबंधारे विभाग आणि ग्रामपंचायतीला दिलेले आहेत हेही ह्याच्यावर आम्हाला कोणताच उत्तर दिला नाही आणि ह्याच्यावर कोणती कारवाई केलेली नाही। ठीक आहे, या अतिक्रमणाच्या विरोधात आपण कोणकोणत्या विभागात तक्रारी केल्या आहेत? आम्ही जिल्हाधिकारी यांनाही पत्र पाठवलेलं आहे, तहसीलदारांनाही पाठवलेलं आहे। ह्या नदी संदर्भात जे इरिगेशन डिपार्टमेंट आहे त्यांनाही पत्र पाठवलेलं आहे, ग्रामपंचायती पत्र आणि ह्यांच्याकडून आम्हाला उत्तर न आल्यामुळे आता आम्ही कोर्टामध्ये पण धाव घेतलेली आहे। मानगाव सेशन कोर्टामध्ये पण धाव घेतलेली आहे। आम्हाला माहिती आहे कोर्ट हा न्यायदेवता आहे आणि तो आम्हाला न्याय देईल ही आमची अपेक्षा त्यांच्याकडे आहे आणि आम्ही आता ते वरती धाव घेतलेली आहे। ठीक आहे, तुम्हाला जर येथून न्याय मिळाला नाही तर तुमची पुढील भूमिका काय असेल? आम्हाला ते न्याय इथं मिळणारच, पण आम्हाला पण इथं जर न्याय नाही भेटला तर आम्ही हायकोर्टात पण जाणार आहोत, तीही आम्ही तयारी केलेली आहे। पुढील एक प्रश्न आहे की भिवंडी दरबार अनधिकृत बांधकाम कुणाच्या कृपा आशीर्वादाने करण्यात आले आहे असे तुम्हाला वाटते? आता भिवंडी दरबारचा अनधिकृत एवढा मोठा डोलक कोणती परमिशन नसताना आम्हाला तो थोडासा वाटतो ह्याच्यावर राजकीय अंकुर आहे। आमदार खासदार इथं उद्घाटनाला येऊ शकतात, मंत्री येऊ शकतात, हे आम्हाला खंत आहे याची।
आणखी एक मला असा महत्त्वाचा प्रश्न विचारायचा होता तुम्हाला की हे जे बांधकाम चालू असताना या आजूबाजूला बऱ्याच रस्त्याचं पण हायवेचं काम चालू आहे, ठीक आहे, तर अशा वेळी इथे बांधकाम चालू असताना कोणते कोणते लोक उपस्थित होते, स्थानिक असे मोठमोठे लोक, राजकारणी वगैरे असे काय? नाही, तसं काही कोणी इथं दिसण्यात नाही आलं, आमच्या निदर्शन तरी आलं नाही. तर आता हे जे म्हैसदारा नदी आहे त्या नदी पात्रामध्ये हे बांधकाम त्यांनी केलेलं आहे, तर त्याच्याबद्दल आणखी काय माहिती सांगणार किंवा नेमकं काय काय केलेलं आहे, कुठं अतिक्रमण? पात्रामध्ये जे त्यांनी बांधकाम केलेलं आहे फोटोमध्ये पण आपले आहेत. ज्यावेळेला महापूर आलता आता त्यावेळेला पण त्याच्या कंपाऊंडमधनं पाणी वाहून आलेलं आणि नदीपात्रात जो त्यांनी बांधकाम केलेलं आहे तिथून 100 मीटर नदीपासून त्यांनी ते बांधकाम करायला पाहिजे होतं. ॲक्च्युली त्याला ती परमिशन नाही, पण त्यांनी ते स्वतःच्या ह्याच्यावरती त्यांनी उभं केलेलं आहे. आता म्हणजे ग्रामपंचायती पुई ग्रामपंचायतीची कोणत्याही प्रकारची परमिशन नाही आहे? नाही, त्यांनी कोणती, उलट त्यांनी आता तहसीलदारला त्याच्या विरोधात पत्रही दिलेलं आहे. म्हणजे दबावाचं राजकारण चाललेलं आहे. इथं सगळं दबावाचं राजकारण चाललेलं आहे. आता एवढं मोठा हा हॉटेल जो उभारलेला आहे त्याच्यामध्ये ड्रेनेज, सांडपाणी वगैरे याचा प्रश्न निर्माण होणार? त्याचा त्यांनी काहीच उल्लेख केलेला नाही. फक्त बांधकाम करण्यासाठी परमिशन मिळावं त्याचं दुसरं त्यांनी काहीच उल्लेख केलेला नाही. त्याच्या संदर्भात आम्ही अर्ज केलेले आहे. आता हे एवढं मोठं हॉटेल म्हटलं तर हे आता याने आहे की ते येणे तर सोडाच, पण ती शेतीच आहे आणि त्यांनी भराव केलेला पण त्याच्यात कुठं उल्लेख नाही. अच्छा, म्हणजे शेती असताना त्यांनी हे सगळं बांधकाम केलेलं म्हणजे पूर्णपणे अनधिकृतच आहे. ते केलंय त्यांनी. आणि साईडला इरिगेशनचा एक कॅनल जायत होता, त्या कॅनलमध्ये पण त्यांनी पाईप टाकून तो कॅनल होता का नव्हता केलेला आहे, बुजून टाकलेला आहे सगळा. म्हणजे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी. म्हणजे त्या इरिगेशनचे पण आम्ही अर्ज देऊन तेही साहेब येऊन इथं काही चौकशी करत नाही. म्हणजे सरकारी यंत्रणा पूर्णपणे दिली आहे. हो, म्हणजे त्याचा राजकीय दबावाखाली ते सगळे त्याच्या अंडरमध्ये वागताय. ठीक आहे, धन्यवाद. आपण योग्य प्रकारे चांगली माहिती दिल्याबद्दल. संपूर्णपणे अनियमितता आहे सदर बांधकामात. सदर बांधकाम हॉटेलच्या हॉटेलची तहसीलदार यांच्याकडे तक्रारी ग्रामस्थांच्या वतीने केल्या आहेत, इरिगेशनकडे केलेले आहेत, कलेक्टरकडे केले आहेत, पंचायतीकडे केलेले आहेत. तर कोणते फक्त त्या बांधकामावर काही 4-6 जणांचं टोळका अधूनमधून दिसतो. कोण आहे ते माहिती नाही. संध्याकाळच्या वेळी ते लोक येत असतात. म्हणजे स्थानिक पण नाही आहेत? स्थानिक नाहीत. आणि थोडक्यात गुंड प्रवृत्तीची लोक आहेत. हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उपोषण तर आम्ही करणारच आहोत. लवकरच आम्ही रस्ता रोकोसुद्धा करणार आहोत ग्रामस्थ मिळून. कारण सगळ्यांना कळूनसुद्धा 2 महिने उलटून गेल्यावर आम्हाला कोर्टात जायची पाळी आली. म्हणजे इथं आम्हाला त्रास पण आम्ही भोगायचा, कोर्ट कचेरीचा व्याप पण आम्हीच करायचा आणि बाकी यंत्रणा काहीच करत नाही. इरिगेशनवाल्यांचा त्रास, महसूलचा त्रास, पोलिसांचा त्रास किती असतो लोकांना माहिती आहे तुम्हाला. बरोबर. पण तिघांकडे अर्ज देऊन सुद्धा ते काही करत नाही किंवा चौकशीवाल्याला पण कधी बोलून त्याची चौकशी केली नाही. काय तुझा अर्ज आहे? म्हणजे पूर्णपणे याच्यामध्ये राजकीय हात असल्याचं. राजकीय हात आहे, स्थानिक पुढाऱ्यांचा हात आहे त्याच्यात. आणि जमीन मालक आणि ते स्थानिक पुढारी यांनी मिळून ते केलेलं आहे. बरं. कारण ते कोण आहे, नेमकं कोण आहे ते आम्हाला कळलेलं नाही. पण 7/12 आनंद सानप हे कोर्टात गेलेले आहेत. तिथं न्याय आम्हाला मिळेलच. जर काही वर खाली झालं तर आम्ही ग्रामस्थ उपोषण करणार आहोत. ओके. 7/12 जे आहे ते कोणाच्या नावावर आहे? राकेश शिंदे नावाचे. राकेश शिंदे ते स्थानिक आहेत का इथले रहिवासी? हो, कोलाडचे आहेत ते, वरसगावचे. की बाहेरून आलेले इतर स्थानिक झालेले आहेत? वरसगावचे. ओके, ठीक आहे. म्हणजे ही मूळ जमीन त्यांनी विकत घेतलेली आहे की विकत घेतलेली आत्ताच गेल्या वर्षी. अच्छा. आणि ते केले. याचं मूळ मालक कोण आहे काय माहिती? ग्रामस्थ होते. ते काय हद्दीतली जागा आहे त्या गावाच्याच लोकांची असते, गावाची लोकांची असते. हे जे भिवंडी दरबार जे हॉटेल अनधिकृत बांधकाम चालू आहे त्याबद्दल तुमचं मत काय आहे जरा थोडक्यात सांगा. हॉटेल भिवंडी दरबार हे हॉटेल आहे. माझे नाव समीर आनंद पडवळ. मी मुक्काम पुई, पंचायत पुई. जे हायवेच्या लगत जे भिवंडी दरबार हॉटेल जे आहे हे अनलिगली आहे. त्याचे कागदपत्र पूर्ण झालेले नाहीत. त्याच्या शेजारून जो म्हैसदरा छोटा कालवा गेलेला आहे हा भात शेतीसाठी गेलेला आहे. तो जवळजवळ नदीपात्रापासून हायवेपर्यंत पाईप टाकून पूर्ण जागा ती पूर्ण बुजवण्यात आलेली आहे आणि ती त्यांनी वापरात घेतलेली आहे. आणि तोच कालवा पुढे संपूर्ण लिकेज आहे. मग तो तुम्हाला संपूर्ण करायचाच होता तर संपूर्ण कालवा तयार करायला पाहिजे होता. जो वरती जो कालवा आहे तो पूर्ण लिकेज आहे. त्या लिकेजमुळे संपूर्ण शेतकऱ्यांची जी शेती आहे ही भिजली जाते. अजून शेती कोणाची कापलेली नाही, जोडलेली नाही. आणि त्यांनी इरिगेशन म्हणजे आंबाकोरीने हे कालव्याचं पाणी सोडलेलं आहे
आणि ते संपूर्ण शेतीमध्ये घुसलेले आहेत. त्याच्यामुळे लोकांची भात शेतीची भरपूर नुकसान झालेली आहे. आणि जसं शासन जर एवढ्या मोठ्या भिवंडी दरबारसाठी जर जागा वाढवून देण्यासाठी जर पाईपलाईन टाकत असेल, मग जो कालवा वरती लिकेज आहे, मग तो त्या लिकेजसाठी खर्च का करत नाही? म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं की शासन वैयक्तिक म्हणजे सर्वसामान्यांसाठी नसून धनधानग्यांसाठी हा शासन आहे. सरकार म्हणतो की बळीराजा सुखी व्हायला पाहिजे, पण बळीराजा सुखी कसा का होईल? वरती संपूर्ण पाणी लिकेज आहे, तो लिकेज पाणी संपूर्ण पुन्हा नदीला जातो. 100% पाणी वरून सुटला जातो, तो आम्हाला शेतीपर्यंत 50% पण पोहोचत नाही. खाली शेतकऱ्यांची शेती मे महिन्यापर्यंत पूर्ण तयार होत नाही. त्याच्यामुळे पाऊस पुढे येतो आणि आमची शेती भात शेती नुकसान भरपूर होतं. दरम्यान युवा सह्याद्रीमध्ये प्रसारित झालेल्या वृत्तानंतर पुई ग्रामपंचायत तथा रायगड जिल्हा प्रशासन या अनधिकृत बांधकामावर आणि नदी पात्रात केलेल्या अतिक्रमणाच्या विरोधात कोणती भूमिका घेते ते, किंवा मग राजकीय दबावाला बळी होऊन या गंभीर प्रकरणी तोंडावर बोट ठेवून गप्प बसते हे पाहायचे आहे. दरम्यान यानंतर देखील प्रशासनाने जर संबंधित बांधकामावर कारवाई केली नाही तर पुई ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक ग्रामस्थ प्रखर आंदोलन करणार असून वेळप्रसंगी रस्ता रोको आणि उपोषणास बसणार असल्याची प्रतिक्रिया संतप्त ग्रामस्थांनी दिली आहे. युवा सह्याद्रीकरिता संपादक अरुण माळीसह हिंदू महासभा रायगड जिल्हा अध्यक्ष श्री मधुकर खामकर कोलाड, रोहा.